जीतेंगे हम सब करेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे। माननीय मनोहर दादा पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय मनोहर दादा पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन केल्यानंतर अण्णासाहेब पाटील फाउंडेशनचे त्यानंतर आपल्या गावातल्या माता बंधू भगिनींना मनोदादांचं या ठिकाणी औक्षण होत आहे। महिलांना विनंती आहे की त्यांनी औक्षण करून घ्यावं। कृपया संस्कृती थोडंसं पाठीमागं सरकावं, महिलांनी संधी द्यावी। पुरुषांनी मनोदादापाशी पण येत आपण कृपया आणि तुम्ही दोघे ते करणार सुरक्षित राहिली पाहिजे। दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं। शिवराम जयंती समिती आपल्याला मुंबई तांबे साहेब यांच्या मनोदानाचं स्वागत होत आहे। तसेच छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सर्वेश्वर एमडी देशमुख सर पण या ठिकाणी हजर आहेत। एमडी सर देशमुख सरांच्याही हस्ते दादांचं स्वागत होत आहे। देशमुख सर यांनी महिलांचं औक्षण झाल्यानंतर या ठिकाणी येऊन मनोदादांनी स्वागत करायचं। झालेले बाजूला या ताई तुम्ही लहान मुलांनी शांतता पाळायची आणि महिलांचं औक्षण झाल्यानंतर सर्व महिलांनी जागेवर जाऊन बसायचे। त्यानंतर देशमुख सरांचा सन्मान झाल्यानंतर कार्यगावातील सर्व 18 पगड जातीच्या सर्व जाती धर्माच्या एक प्रतिनिधींना एकत्रित येऊन मनोदादाचं कार्यगावाच्या वतीनं आपण स्वागत करायचंय। फास्ट घ्या त्यातील काही जण उपस्थित आहेत स्टेजवर, तर काही जण जे खाली बसलेले आहेत त्यांनी 18 प्रगड जातीतील सर्व जाती धर्मातील दाऊदाता सुशांत बनसोडे, विजय लोहार, पांडुरंग सुतार, सोमनाथ बोडके, रोहिदास मंगळर, रामभाऊ डावारे यांनी स्टेजवर येऊन मनोदादाचा सन्मान करावा। त्यानंतर कृपया जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी स्वागतासाठी उपस्थित राहायचं। मुस्लिम बांधव शहाजान कोतवाल व त्यांच्यासोबत सर्व मुस्लिम बांधव यांनी उपस्थित राहून मनोदादाचं स्वागत करायचं। दाऊदकर यांना मी विनंती करतो की आपण दादांच्या या ठिकाणी स्वागत करायचं। सन्मानित दाऊदजी आता सुशांत आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांनी बसावं, कारण जे खाली बसलेले त्यांना काहीच दिसत नाहीये। कृपया या ठिकाणी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे, ज्यापासून सुरक्षित अंतरावरती आपल्याला राहायचंय। आपल्या गडबडीमुळे जर काय गोंधळ झाला स्टेजवरील ज्यांचं काम झालेलं आहे त्यांनी बाजूला सरकायचंय, कारण खाली बसलेल्या लोकांना सन्माननीय माननीय मनोहर पाटील यांचा गावकऱ्यांच्या वतीनं मनापासून मनापर्यंत अतिशय आनंदी वातावरणामध्ये आपण स्वागत करतो। मी घोषणा दिली, आपण त्याच्यामध्ये मग घोषणा द्यायच्या। सन्माननीय मनोहर पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सन्माननीय मनोहर पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे
ओके ठिकाणी विनंती करतोय त्या काही जे मराठा सेवक आहेत त्यांना विनंती आग्रह करतोय दादांचा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि व्यासपीठाच्या शेजारी दादासाहेब शेजारी जे मराठा मावळे मराठा सेवक वर्ग मराठे सर्वांनी बसून घ्यायचं शिवनीतीची आठवण करून देतोय शिवनीतीची आठवण करून देतोय खाली बसून घ्यायचंय या ठिकाणी अचानक आम्ही भयानक अशा पद्धतीचं आयोजन कार्यक्रमातल्या मराठा सेवक आणि सर्व बांधवांनी सर्व समाजातील बांधवांनी काही क्षणामध्येच अचानक आणि भयानक अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून तो यशस्वी केलाय आणि सन्माननीय दादांनी सुद्धा आज वार्षिकल्या तमाम मराठा सेवकांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये आमचा मराठा मावळा पास झाला देखील या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे गावच्या वतीने एक सत्कार झाल्यानंतर दादांनी अशी विनंती केलेली आहे की कृपया सत्कार थांबवायचा आहे आणि आपलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काम आहे ज्या पद्धतीचं मार्गदर्शन दादा या ठिकाणी करणार आहे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी कृपया सत्कार समितीला मी विनंती करतोय की आपण सत्कार थांबवून हात जोडून आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येते की सत्कार थांबवायचा सत्कार या ठिकाणी थांबवण्यात येत आहे या ठिकाणी आता सत्कार थांबलेले आहेत आणि मार्गदर्शन झाल्यानंतर दादा या ठिकाणी थांबणार आहे त्याच्यानंतर दादा आपली भेट घेणार आहे याची कृपया सर्व सैनिकांना आम्ही विनंती करतोय जमलेल्या ग्रामस्थांना मला दादांना मार्गदर्शन करायचं तुमच्या सत्कारामध्ये वेळ घालवू नका कृपया 29 ऑगस्टला सत्कार नंतर आपण घेऊया कार्यक्रम झाल्यानंतर दादा इथंच थांबणार आहेत आपल्या जवळ कोणी वेळ घेऊ नका कारण सत्कार समारंभ बंद करा दादा बसलेले मी आपल्याला म्हणून दादा आसनस्थ झालेले आहेत सर्वांनी बसून घ्यायचंय आता सर्व सत्कार वगैरे कार्यक्रम थांबलेले आहेत एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की हम सब दादाच्या शेजारी उभारलेली गावाच्या पुढे पाठीमागे पुढे बसायचं मागची जरा पुढे आपल्या गावातून बरं छत्रपती शिवाजी महाराज की बार्शी तालुक्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील मराठ्यांचा आवाज वाढलाय जोरात आवाज आला पाहिजे जोरात सगळेजण हाताची मुठ्यावर हात वर करा हात वर दाखवा मराठ्यांचा आवाज कसा असतो ते खाली उभा असलेले सगळेजण हाताची मुठ्यावर हात वर करून जोरात माझ्या पाठीमागे बसू द्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा संघर्ष होता म्हणून तरंगे पण तुम आगे बढ़ो संघर्ष होता म्हणून तरंगे पण तुम आगे बढ़ो मराठ्यांच्या एकजुटीचा वरच्यापेक्षा मला वाटतं खालचा आवाज मोठा हे बघा मनोज दादा जरांगे पाटील आपल्या गावामध्ये आले सगळ्यांना आनंद झाला का लोक डोळ्यात प्राण आणून दादांची वाट बघत असतात आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे इथे येईपर्यंत
दादा येणार आहे ते माहित नव्हतं, पण बातमी वाऱ्यासरशी पसरली. धाराशिव पासून ते सोलापूर पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातले बांधव आणि बार्शी तालुक्यातले बांधव आलेले आहेत. एकदा हात उंचावून सगळ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवायच्या. एकदा सर्वांनी जयघोष करायचंय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. हाताची एकीची वज्रमुठ हा आवाज मुंबई दिल्ली पर्यंत गेला पाहिजे. दादांनी कारी गावाची निवड केलेली आपल्याला अभिमान आहे. प्रत्येकाने वज्रमुठ करायची आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ की. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मराठा एकजुटीचा लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. कोण आला रे कोण आला. हात उंचावून कोण आला रे कोण आला. महाराष्ट्राचा वाघ म्हणायचंय. महाराष्ट्राचा वाघ. कोण आला रे कोण आला. कोण आला रे कोण आला. मराठा एकजुटीचा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. वारे वा. आणि एकदा प्रचंड टाळ्या वाजवायच्या. एक मिनिट टाळ्या वाजवायच्या. महिलांना मागे करून घेतले. महिलांची संख्या आता कुठं जायचंय. आता कुठं जायचंय. टाळ्या वाजवून टाळ्या सुरुवात. आता कुठं जायचंय. आता कुठं जायचंय. आता कुठं जायचंय. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. बरोबर सर्वांनी एक साथ हात उंचावून 30 सेकंद टाळ्या वाजवायच्या. 30 सेकंद हात उंचावून. सर्व खालचे वरचे सगळीकडे करावं बसले. पाटील 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 हे दादा प्रेम. हे दादांवरचं प्रेम. गरिबांसाठी काम केल्यानंतर हे वाट्याला येतं. सगळ्यांनी एकदा बार्शी तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी खरंच दादांचं मन जिंकलंय. एकदा प्रत्येकाने स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि यानुसार गावकरी पुढील सूचना देतील त्या सूचनांचं पालन करा. थोडीशी महिलांना जागा द्या, कारण महिला आणखी येत आहेत. कोणी तिथे पुरुष मंडळींनी बसू नये. आज खऱ्या अर्थाने मी धन्य मानतो की आपल्या परमनगरीला दादासारख्या महान
त्याच्याबद्दल गावठी त्याला काय असते पंढरीचे वारकरी आधीपासून पंढरपूरला चालत येतात आणि त्या वारकऱ्याचं जर पांडुरंगाचं दर्शन झालं त्याचं नक्की समाधान वाटलंय आणि कर्मधर्म सहयोगानं त्या जर वारकऱ्याला शासकीय पूजेचा मान मिळाला त्याने इतकं भाग्य कोणतंच नसतंय. त्याला खरंच मी भाग्यवान समजतो की तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला आणि आमच्या गावात आलात आणि दुसरी बैठक आयोजित केली तावडी बैठक. त्याच्यामुळे मी माझ्या गावाच्या वतीनं आपला सत्कार करतोय, आभार मानतोय आणि पुढे गोडक्या बाबा बोलतील. दादा तुमची जी विनंती आहे ती आम्ही पाळणार आणि हा सगळा मराठा सेवक आणि त्याच्याबरोबर असलेला दादा बंधूचा जो आहे तो आपल्यावरती प्रेम करण्यासाठी या ठिकाणी आपण आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आम्ही सुद्धा घाबरलो होतो दादा की कदाचित छत्रपती शिवरायांच्या नीतीप्रमाणे राजेच्या पद्धतीनं मावळ्यांची परीक्षा घेत होते. मला मनापासून वाटलं की दादांनी आज बार्शीतल्या मराठा सेवकांची आणि धाराशिव जिल्ह्यातल्या मराठा सेवकांची परीक्षा घेतली. पण दादा 24 तास कधीही तुम्ही आम्हाला दिसतं आमंत्रण द्या, फोन करा. हीच गर्दी, हाच उत्साह, हाच माहोल आणि निश्चित त्याचं कारण आहे दादा की आपण केलेलं काम आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आणि आयुष्यासाठी आहे. आपल्या हाडाची काढ दादा आपण केलेली आहे. आमच्या या माता भगिनी आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात दादा. ज्यावेळेस आपण उपोषणाला बसता आमच्या माता भगिनी जेवत नाही, तुम्ही सुद्धा जेवत नाही दादा. आमचा श्वास आमचा प्राण दादा तुम्ही आहात. सरकारनं किती अडचणी आणले दादा, जोपर्यंत हा मर्द मराठा त्यांच्या बरोबर 12 बलुतेदार आपल्या सोबत आहे, सरकार खूप झटकं आहे. साध्या साध्या बारक्या मराठ्यांची सुद्धा वाकडं करू शकणार. कारण पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात दादा या गावापासून होते आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अतिशय सदन म्हणून समजला जातोय. आणि आपल्या भाषेत थोडक्यात आपण एकच म्हणतो दादा आमचे मराठा समाज असतील, अमोल जाधव असतील, आमचे युवराज बापू असतील, आमचे कासत असतील, आपले सर्वजण असतात. एवढं मनापासून आमचे वकील साहेब असतील, आमचे दोन्ही वकील साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे तोंडापुरचे कार्यकर्ते असतील, एवढं मनापासून दादा प्रेम करताय. आम्ही धाराशिवचे जे कार्यकर्ते आहेत एवढं मनापासून काम करतो आम्ही दादा. फक्त आम्हाला तुम्ही हवे आहे. तुम्ही असल्यावर आरक्षण काय, सरकारनं जर फसवेगिरी केली सरकार सुधारण्याची ताकद या ठिकाणी आहे. पण तुम्ही आम्हाला रोखताय दादा, तुम्ही आम्हाला रोखताय. जर यावेळेस सरकारनं आमचं ऐकलं नाही, या कलीच्या महादेव नगरीबद्दल मी आव्हान करतोय. 29 ऑगस्टला जर दादाच्या विनंतीला मान दिला नाही, मराठ्यांना जर आपण आरक्षण दिलं नाही, येणारं सरकार हे दादांच्या नेतृत्वाखाली शिवशाहीचं शिवनीतीचं छत्रपती शिवाजी राजांना 400 वर्षानंतर अभिप्रेत असलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आम्ही बनवू. आम्ही एवढंच बोलतोय. हा बार्शी तालुक्याचा यलगार आहे. आम्ही जर ठरवलं तर आम्ही काहीही करू शकतो. माझी एकच विनंती आहे, आपण आम्हाला आरक्षण द्यावं आणि आमच्या दादांना छळू नये एवढी विनंती करतो. 29 तारखेला आपल्या सर्वांना या ठिकाणी जायचं मुंबईला आणि त्याच्यासाठी आज आपल्या सर्वांचा श्वास सन्माननीय मनोजदादा धनांगे पाटील या ठिकाणी चौळी बैठकीसाठी आलेले आहेत. घरातला माणूस तालुक्यातला त्या ठिकाणी आला पाहिजे. त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज आपण व्यवस्था त्या ठिकाणी करतोय. त्या ठिकाणी सुद्धा मुंबईमध्ये आझाद मैदानावरती बार्शीकरांचा यलगार जास्तीत जास्त दिसला पाहिजे एवढीच विनंती करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुळजापूरचे सुपुत्र सज्जन बाबा
यांनी आपले 2 शब्द व्यक्त करायचे. अक्षय अक्षय मामा मी थोडं 2 मिनिटं थांबवलो. लहानपणी मोठा घास घेतोय. दादा मला 12 आले ज्यावेळेस आपला आरक्षणाचा लढा चालू झाला आणि लाठीचार्ज आपल्या अंतरवली झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इथले 5 मावळे अंतरवली दाखल झाले होते. तिथली वस्तुस्थिती पाहिली आणि एक आमच्या मनात ज्वालामुखी झाला तयार झाला आणि त्या दिवशी पण ठरवलं ना कुठल्या नेत्याचा ना कुठल्या पक्षाचा फक्त समाजाचा तुमचा मराठाचे काम करायचं. धाराशिव जिल्ह्याबद्दल तुमच्यावर सगळ्याचा जीव आहे पण मला सांगायला अभिमान वाटतो जो बालाघाटच्या खालचा पट्टा आहे आमची दांबारा गाव आहे एवढी चक्री आहेत दादा आणि नशिबानं आणि सुदैवानं आमच्या दांबारा गावातल्या मोठ्या प्रमाणात नोंदी सापडल्या आणि प्रत्येकाला नोंदी सापडून तेवढ्यावर आम्ही गप्पच नाही फॅसिलिटी सुद्धा आमच्या गावात बऱ्यापैकी मिळाली. त्यामुळं आमच्या धाराशिव जिल्हा व आमचा भाग कायम तुमच्या पाठीशी राहील कारण अंगाला मास्क नसलेला सच्चा आळाचा प्रमाणित जगसेनापती आम्ही निवडला आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पाठीमागे थांबायचा आम्ही ठाम निर्धार केला. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द बोलतो. आता तुळजापूरचे सज्जनदादा साळुंके पाटील हे आपणास मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राची कुलकर्णी आई तुळजाभवानी या महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण जगाचं छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे या बरोबर या राजे लोकांनी जे या समाजावर प्रेम केलं तसेच आमचे आराध्य दैवत आमचा मान सन्मान आमचं जीव हे आमचे दादा पाटील आपल्या कारीगावामध्ये कुणालाही न सांगता अचानक आले. त्यांच्यासोबत 1 तासवर मी फोन करत होतो. त्या 1 तासाच्या फोनवरती असा बहुसंख्य समाज आज मनोजदाराच्या भेटीसाठी आलाय. ते कारीगर सौभाग्य आहेत माता भगिनी समोर आहेत. त्या माता भगिनींना स्वतःच्या भावाला आरती करायचा मान मिळाला. बंधूंनो आज या दादापाशी आमदार खासदार मंत्री पाय गाड्या घालत होते पण दादांनी यांना न जुळवता फक्त मला आरक्षणच्या या आरक्षणासाठी मी थांबणार नाही. तुम्ही कोण मंत्री कोण आमदार कोण खासदार मला कुठं देणे घेणे नाही. मला फक्त एकच पाहिजे माझं आरक्षण. माझ्या मराठा समाजाला बाजूला माझं आरक्षण पाहिजे. माझं बाकी तुमच्याकडे कुठलंही देणे घेणं नाही. मला आरक्षणाचं देणे घेणं नाही. या भाषेत त्या दादानी आमच्या सोबत ज्यावेळेस आम्ही इलेक्शनच्या टायमाला सोबत होतो दादाच्या त्यावेळेस आमदार खासदार गपून येत होते दादांना भेटायला. त्या जनतेसमोर दादापाशी यायला त्याला लाज वाटत होती. हे मंत्री कित्येक वेळा दादापाशी 2-3 वाजता पाठवले न्यायचे. दादाला माहिती दादा हे तुम्ही जे सांगता ते आम्ही मान्य करू पण दादा एकच सांगायचे जोपर्यंत राज्याला आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत माझा लढा कायमस्वरूपी मागे हटणार नाही. आता एकच आपला आनंद उत्सव सोहळा करायचा आहे तो म्हणजे 29 ऑगस्ट चलो मुंबई. त्या मुंबईला जाण्यासाठी आपल्या माता भगिनी आपले भाऊबंद सगळे शेतीचे कामाचे व्यवहाराचे काम सगळे सोडून आधी जायचे आपल्याला. दादा नंतर येतील. दादाची वाट बघायची नाही कुणी. दादा तर येणार नाहीत परंतु मुंबई जाम करायचं. ज्यावेळेस आपण वाशी जाम करून मुंबईमध्ये आधी घुस केली होती तीच पद्धत आता आपण मागे हटायचं नाही. दादाने ठरलंय. दादाने ठरल्यामुळे म्हणल्यानंतर आपण एक किंवा मागे हटणार नाही. आज तुळजाभवानीच्या साक्षीने दादा सांगू इच्छितो मी तुळजापूर तालुका या वतीनं बहुसंख्य समाजाच्या वतीने मी तुमच्या सोबत कायमस्वरूपी हजर राहील. सगळ्या क्षणात हजर राहील. आनंदात राहील दुःखात राहील सुखात राहील सगळ्या गोष्टीचा आनंद राहील. जय भवानी जय मराठा जय हिंद जय महाराष्ट्र. आज मराठा संघर्ष योद्धा म्हणून दादा जहांगीर पाटील अचानक पारावरील छावणी बैठकीसाठी बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणच्या काही गावात आलेले असताना मराठा समाज मावळे आणि मराठा सेवक
प्रचंड संख्येने जमा झालेले आहेत. कुणालाही सोशल मीडियावर देखील सांगितलेलं नव्हतं. आता आपणास मराठा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराज आता नानाचं या कालिगावामध्ये आगमन होताच खेळची एक आज व्हॅलिडिटी भेटलेली आहे. त्या मुलीचं अभिनंदन आणि तिची व्हॅलिडिटी काका लोमतेला विनंती करतो की त्याची व्हॅलिडिटी आता जास्त द्यावी. आणि पावसाचा टाइम झालेला आहे त्यामुळे कोणीही बोलण्याचा आग्रह करू नये. दादांना होता होईल एवढा आपण वेळ देऊ पण पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही. काका लोमते लवकर बोला छत्रपती शिवाजी महाराज की लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे एक मराठा एक मराठा. छत्रपती सर्वांनी इथे खाली बसा. सर्वांना नम्रतेची विनंती आहे खाली बसून घ्या. सर्वांना नम्रतेची विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्या. आपल्या कारिगावात जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश आहे. पावसाचं वातावरण झालंय. अनेक बांधवांना बोलायचं होतं परंतु पावसाचं वातावरण झालं म्हणून बाकीच्यांचं बोलायचं राहून गेलं. नसता आणखी 10-15 जणांचा बोलायला नंबर होता म्हणजे आपल्याला सूर्य उठला असता. हो तुम्ही बडबड बंद करा. याचं काय प्रमाणपत्र निघलं काय. पाऊस लागला तरी हलायचं नाही मराठी. त्याचं कारण सांगतो. आपण जितका त्रास सहन करू तितकी आपले लेकरं बाळ सुखी होणार. मी या समाजाच्या लेकरासाठी इतका त्रास सहन करतो इतकी हार्ड मेहनत घेतो रातपाट या समाजाच्या लेकरासाठी प्रत्येक गावात जातो. म्हणून काही वाद आहे बंद कर नाही पुस्तक कुठं लेकर मग ऊन पाऊस वारा जर आपण सहन केलं तर आपल्या लेकर बाळ सावलीला बसणार आहे तुमच्या बापावर. आपण संकटावर मात करायचं शिका. मी आपल्या गावात अचानक आलो. एखादा आहे मला बघायचं होतं गावागावातला मराठा जागा आहे का नाही. तुम्ही 3 जण उभा राहील खाली बसा बसा खाली. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. मी परवा अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर गेलो होतो. अचानक माझा समाज जागा आहे का नाही त्याचं कारण सांगतो. मला बसता उठता येत नाही. मी बसून बोलतो. आज पहिल्यांदा कारेगाव तो भरून बोलायला लागलो. प्रचंड वेदना आहेत मला. तरी पण काय झालं असं मला वाटलं 8-9चा टाइम झाला. या समाजाच्या लेकरं 70 वर्षापासून वाट बघते. ज्याला ऊन लागतं ज्याला पाऊस लागतं हे लोक लक्षात ठेवा. तुम्ही बंगल्यात राहा किंवा झोपड्यात राहा लेकरू जर सुखी नसेल तर आपल्याला सुद्धा सुखी राहत नाही.
म्हणून ऊन वाऱ्याला आणि पावसाला घाबरून घरातलं करून नाही बसायचं, मैदानात यायचं. कारण परिस्थिती तितकी वाईट आहे. डोळ्यासमोर आपला मुलगा किंवा पोरगी उभा करा आणि तुम्ही लाखो रुपये त्यांच्या शिक्षणाला घातले आणि तुम्ही स्वप्न बघतच होता की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता नोकरीला लागणार आहे. आणि त्याच वेळेस 1-2% आपल्या मुलीचा किंवा मुलाचा नंबर हुकला. ज्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते त्या डोळ्यात दुःखाचे अश्रू यायला बापाचे सुरू होते. एक तर कर्जाचा डोंगर झाला, मुलगाही नाही आणि मुलगीही नोकरी लागली नाही. म्हणून गावोगावी जाऊन तुम्हाला सगळ्यांना जागा करतो की भानावले 70 वर्ष 7 पिढ्या मागं गेल्यात आपल्या. आता तरी जाऊ देऊ नका. आणखी मराठ्यांच्या हातातून वेळ गेलेली नाही. थोडे जागे व्हा. जेव्हा माणूस 100 एकरमध्ये सभा घेतो तेव्हा माणूस तुम्हाला ग्राउंडवर आल्याला कधीच तुम्ही 70 वर्षात आणखी बघितलं नसेल. कारण मला माज नाही, मस्ती नाही, मोठेपण बी नाही की मी जर 1 कोटी लोकांची सभा घेतोय तर मी तुमच्या कारी गावात आता 10-12 हजार लोक जमलेत एवढ्या पुढं वाचणार नाही. आणि जर मस्तीत जगत असतो तर म्हणलं असतं एवढ्या 10-12 हजार लोकात नाही येत. मला लाखो लोक लागते तरच मी येतो. मला लाख असले तरी मी जातो आणि 4 लोक असले तरी जात. त्याचं कारण हे नाही बघायचं, लागतंय ते द्यायचं. आपण जर मोठेपणाचा बघायला सुरुवात केली, मी मीडिया पुढं बोलतो, कोटीना सभात बोलतो, मग मी छोट्याशा गावात नाही जाणार. ज्या दिवशी अशी मस्ती माझ्या अंगात येईल त्या दिवशी माझ्या समाजाचं वाटोळ झालेलं असणार. म्हणून मी तो विचार नाही करत. मी अचानक उठतोय आणि येतोय. मी अंधारवलीत होतो, अचानक लक्षात आलं. कारण आम्ही काल परवा सुद्धा 3 वाजेपर्यंत बैठक घेतल्या रात्रीचा. अंग दुखत होतं झोपणं झाल्यामुळे. कारण शरीरात ताकद नाही माझ्या. मला प्रचंड वेदना आहेत. उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही. उतरायला चढायला 4-5 पायऱ्या सुद्धा 2-2, 3-3 बोरं लागतात मला. पण मला माहिती मी जर शांत बसलो तर अंतिम टप्प्यात लढाई. माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं पिढ्यानं पारची आयुष्याची भाकरी मिळणार. आणि जर मी थोडी काटकसर केली तर करोडो माझ्या लेखीबाळीचं, करोडो लेकरांचं वाटोळं माझ्या डोळ्यात मला बघावं लागणार. म्हणून मला आपण नाही बसायचं. झोपून काय करणार? उठलो आणि गाडी सुरू करायला लावली. कोणालाच कळाना कोणकडे जायचं आणि मलाही कळाना पुढे जायचं. हे त्याला विचारते आणि ते त्याला कानात विचारते. नुसते कानात बोलायला ऐकत मला उंदर बोलल्यावर आवाज बारीक करायचे पुढे जायचं. तेव्हा मला माहित नाही का बस ना तू. येरण्याजवळ आलं म्हणलं वळा कारीकडं, नाही तर सरळ चाललो होतं. अचानक म्हणलं कारी गावात घ्या आणि आलो. याच्यामुळं काय होतं ते सांगतो तुम्हाला. अचानक आल्यामुळं तुम्ही जागरूक आहेत का नाही मला दिसतं. आणि मी काय करतो हेही तुम्हाला दिसतं. तुम्हाला जर मी मायबाप मानलं तर मी तुमचं पोरगं म्हणून इमानदारीनं काम करतोय का लबाडी करतोय हेही तुमच्या लक्षात येतं. कारण इतक्या उंचीला गेलेला माणूस कधीच जमिनीवर पाय नाही ठेवले. आणि ते जमिनीवर पाय नाही ठेवले त्याचा समाज बरबाद झालेला असतो. आणि ही मराठा समाज असा आहे, खाली बसलेल्या आणि रोडवर उभं राहिलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही पाऊस आला ऊन आला तरी हलत नाही. नुसतं आलं म्हणून कळालं तर तुम्ही वादळासारखं पळत आणि जमातात. म्हणून तुम्हाला सरकार भेटत. सरकार घेण्याचं कारणच तेवढं आहे. नसता हेच तुमचे लेकरं तुमचं असणारं आरक्षण तुम्हाला 70 वर्षापासून आसून दिलं नव्हतं. तुमच्या गावात निघालं म्हणजे तुमचं कल्याण झालं राहून. आमचं तसंच गुंतलं आहे. निघाणं येतं काहीच व्हायला नाही.
जाऊ द्या, कोणाचं तरी लेकरा बाळाचं कल्याण होतं, आपल्या एक ना एक दिवस होणार आहे. म्हणून आपण आता शेवटची लढाई करायचं ठरवलं. हैदराबादचं मराठवाड्याचं गॅजेट घेतल्याशिवाय सरकारला एकही मराठ्याचं घर आरक्षण वाचून राहत नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आणि सरकारनं आपल्याला त्यावेळेस सांगितलं होतं, बसून बोलू कडे घेतो. सरकारनं अंतर्वाली चर्चा करताना आपल्याला सांगितलं होतं, तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं, 13-14 मंत्री आले, त्यांच्यासोबत 8-10 सचिव आले. एक बुक्का लावायचा बंद कर, बस काय टेक खंटेक तिथं टेक चेले धरून द्या बस जागा. सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं, कारण आपली मागणी होती मराठा आणि कुणबी एक, आणि असा जर कायदा पारित करायचं म्हणलं तर आधार लागतात, असं सरकारचं म्हणणं होतं. जसं की मी आंतरवाडीत आहे आणि मी आंतरवाडीतून म्हणतोय काली गावात माझी 3 एकर जमीन, पण मी आंतरवाडीतून म्हणतोय. ज्या वेळेस मी कालीगावकरांना 7-12 दाखवी, त्या दिवशी तुम्ही म्हणता हो 7-12 आहे म्हणल्यावर तुझी जमीन आहे, पण 7-12च नाही, तू बोलून कोपे आहे मुंबईला आपल्या आधी जायचं मागे दिसत आहे ना, का त्या टायमाला येतच नाही, नाही येतो का, येतो. मग वाजून द्या, काय करता मग तुला मी सापडत नाही का की झटण काढून काय आम्हाला एकाचा तहान बुताडे कवर घ्या. आपल्याकडे पुरावे असल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट घेता येते. त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितलं आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही, मराठा निघून घ्यायचं. ठीक आहे. आता 30 एप्रिलला न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. आता 58 लाख नोंदीचा सरकारकडे अहवाल आहे. आता मराठा आणि कुणबी एक आहे, GR काढायला अडचण काय? त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एक आहे, GR घेतल्याशिवाय सुद्धा मागं हटायचं नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर सुद्धा घ्यायचं, ते पण सोडायचं. बलिदान गेलेले कुटुंब त्यांच्या शासकीय नोकऱ्या आणि राहिलेला निधी घेतल्याशिवाय आता मागं नाही सरकायचं. लाखो मराठा पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले, ते सुद्धा सगळे रद्द केल्याशिवाय मागं घेतल्याशिवाय मुंबई कुणी सोडायची नाही. अशा आपल्या 8-9 मागण्या, त्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायचं नाही. यासाठी तयारी करायची. मी रोज तयारी करतो. मला जर तुमच्याशी दगाफटका करायचा असता, मला बारीक देणं असतो. खोडाच्या आडवी बोल, नाही तर लिंबाच्या आडवी बोल, म्हणून सरकार माझ्याकडे चर्चालीचं सुद्धा बंद आहे. ते म्हणतं हे असं घेऊन होते बारीक बोलत होते असा खऊट मी, तुम्ही ऐका ना, आपला काचकाच कसा आहे, कारण मी शेतकऱ्याचा लेकरू आहे, तुमच्या रक्ता मासाचा आहे. मला खोटं बोलत फसलं का मग मी घोडे लावतो. मला का पिसळपुत्र चावलं का, पण मी इमानदारीने लढतो. तुम्ही खोटं आमच्या समाजाशी वागता, माझ्या लेकरांचं मराठीचं तुम्ही वाटोळं करता, म्हणून ती भाषेशिवाय ठिकाण नाही. तुम्हाला जर याच्यातल्या बसलेल्या कोणाला जर वाईट वाटत असलं मी बोललेलो, तर माझ्या एका प्रश्नाचं सगळ्यांनी बसलेल्या लोकांनी उत्तर द्या. तुम्ही घरात बसला, आईबाप 2 जण, आणि तुमचा मुलगा दारात बसला. दारात कुणीतरी येऊन तुमच्या घरात बसलेल्या आई बापाला शिवाय देत आहे, कुणीतरी अपमान करताय त्यांचा. दारात बसलेलं पोरग गप बसल का?
आणि मग मी तुमचं पोरग काय चुकवतोय कदाच घोडे लावतो. हे माझ्या समाजाचं वाटोळ करायला निघाले. माझ्या समाजाच्या पोरं पोरी अधिकारी बांधणारे ते होऊ देत नाहीये आणि मी ते करायचं म्हणतो. इथं बसलेला एक बी माय आणि एक बी बाप असा नाहीये. त्याला वाटत नाही माझं पोरग किंवा पोरगी अधिकारी होऊ नये. हे का कोणी हातवर करावं? कुणाला वाटतं की मा पोरग पोरगी अधिकारी होऊ नये? आहे का कोणी इथं? तीच स्वप्न घेऊन मी पुढे चाललो. तुम्ही माय बाप रात्र दिवस राब राबला. तुमच्या हातातली आऊत काठी सुटली पाहिजे. तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी झाला पाहिजे. तुमच्या लेकराला जर लाख रुपये पगार यायला लागला तर तुम्ही आईबाप म्हणून सुखानं जगता. पोरगही सुशिक्षित बेकार, पोरगीही सुशिक्षित बेकार. तुम्ही शेतात राबणार किती, कावड कष्ट करणार किती, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून हा संघर्ष आपण सुरू केला आणि थांबायचं नाव घेत नाही. 2 वर्ष झालं. कारण आरक्षण असून दिलं जात नाही म्हणून आपण टप्प्याने लढाई लावून धरली. इथं असं नाही एक जण सुधारणार असा इथं विषय नाही. आरक्षण घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांना लागणार. प्रत्येक मराठा, मग तो भाजपचा मराठा असू द्या, तो राष्ट्रवादीचा असू द्या, तो शिवसेनेचा असू द्या, ते काँग्रेसचा असू द्या, बेसरामाचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, आरक्षण प्रत्येकाला लागणार. म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य बर्बाद करू नका. राजकारणात तुमचा एक जण सुधरत. गावातून जर घेतलं तर सरपंच सुधरत. त्या सरपंचाला लय झालं तर माझे सरपंच थोडाफार सुधरत. आडीले फिडीले काम तर आणखी जास्त पुढे जर गेलो तर त्याचे 7 सदस्य असले ते 7 सदस्य सुधारते. 2 आणि 7 9 आणि इकडचे पुन्हा माझी बी धरू आपण 7. पडलेले दम निघत नाही त्यामुळे ते 7. 14 15 16 जण झाले. किती सुधारते? 16. बाकीच्या गावांना पाऊस पडायला जायचं. म्हणून राजकारणाच्या पलीकडे हा आरक्षणाचा तुम्ही विचार करा. बाकीच्यांनी केला तो विचार फक्त तुम्ही आणि आम्हीच केला. बाकीच्यांनी केला, राजकारणाचा पण केला आणि आरक्षणाचा पण केला. त्यांनी त्यांचे लोक अधिकारी पण केले आणि राजकारणात पण मोठी केली. आपल्याला एकच नाम लागला, राजकारण. कुणी कुणाचा कार्यकर्ता निरस नाही. या नादाबरोबर आपल्याला आपले लेकर सुद्धा मोठं करायचा नाद पाहिजे. या 20 लोकांच्या पुढे लोक सुधारणार नाही. राजकीय फायदा काय? म्हणून सगळ्या पक्षातल्या, समजा आता सत्ताधारी आहेत, असं काही एका सत्ता असल्यावर त्यांच्या पोराला आरक्षण लागत नाही. सत्ता असली नसली तरीही आरक्षणाची गरज आहे. म्हणून सगळे मराठी मी सांगतोय ते अगोदर समजून घ्या. राजकारण तुम्ही करा. मी त्या मताचा नाही की तुम्ही राजकारण करू नये. तुम्ही राजकारण करा, पण ते तेवढेच 15 दिवस. एकदा ते 15 दिवस झाले की तिथून पुढे आपल्या जातीच्या लेकराला मोठं करायचा विचार करायचा, तरच आपण सुधारू. आपण कुणाचे पदाधिकारी राहा, पण जातीचा विषय आला ना, कारण आरक्षण हे प्रत्येकाच्या लेकराचे कुणाचे 5,000 वाचायला लागले तर, कुणाचे 50,000, कुणाचे 1 लाख, कुणाचे 10 लाख. जसं शिक्षण असेल तसे पैसे वाचवायला लागले कुणबी प्रमाणपत्रामुळे. आणि नोकरी सुद्धा आपल्याकडे होत चालली आणि त्यांच्या पोटात उठला गोळा. त्यामुळे नाही झोप. कारण मराठ्यांची गरीबाचे लेकर अधिकारी व्हायला लागले. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी गावाकडे गेलो होतो त्या दिवशी, आठवण कुणासून बोलत होतो तिकडून फोन चालू
तेच फुटाण्याचे माणसं मराठी फोन चालू ठेवलाय ते ऐकायला भाषे तिकडे गावात आणि इकडे जरा स्पीकर आणा ते मोठं बोल नाही बोल ना मग कोणाला बोलून मला का स्विच आहे ना बाबा मुंबईमध्ये असे भजी घेतले ज्या बिल्डिंगवर नाही चढायचं तेच बिल्डिंगवर चढायचं जिथं आंघोळ्या नाही करायच्या हे कुठं चालले तुम्ही हा बोट सुद्धा वर नाही करायचं असं चाललं म्हणून एकदा मी बोलायला लागलो नीट काम करायचं लेकरं जात सुधारायची चाळाना नाही करायच्या विनाकारण खोटा नाही बोलायचं कटाळा नाही आला तरी कटाळा आल्यासारखं दाखवायचं मराठ्यावरचं संकट गेलं पाहिजे ते झटकून लावायसाठी टाईट व्हा मराठी कडवट आणि कट्टा मी रातकाळ उपाशी तापासल्यावर रक्त जाळून त्या समाजाचे लेकरं मोठं करण्यासाठी लढतोय म्हणून तुम्ही सुद्धा माग कोणी पडायचं नाही आपले ताठरपणा बघून समोरच्याला घाम फुटला पाहिजे हे मराठी असे नव्हते असे कस काय झाले हाक मारली की कोटी न्यायला लागले पुरा कार्यक्रम संपुष्टावर मराठा झाला सुद्धा नाही इतकी कडवड जात झाली कशी असं बघून आपल्यावर जळणारे लोक तयार झाले पाहिजे त्याचं कारण सांगतो इथून माग त्यांनी बरोबर डाव साधला आपल्या चुकून द्यायचे आणि आपल्या भांडणं लागले ते मजा बघायची आता आपले भांडणं पण होत नाही भांडणं पण झाले एकमेकाला मदत करायला लागले अधिकारी सुद्धा राजकारणी सुद्धा एकमेकाला त्रास आता आपला कमी झाला बांधा टोका टोकरी कमी झाली तुमच्याकडे आहे का बांधा टोकायच नाही तर बसल्या सगळ्या सांगतो एकामेकाच्या बांधा टोकायच बंद करा 2 फूट बांधासाठी मी त्याची हिशोब सांगितला पुन्हा सांगतो तुम्हाला तुम्ही समजा एखाद्याचा 2 फूट बांध फोडला बोलू टाइम आहे ना टाइम आहे का बोलू का खालच्याला कटाळा आला का खालचे कसं काहीच म्हणा 2 फूट जर एखाद्याचा बांध फोडला तुम्ही जर तिथं सोयाबीन लावली ते 1 क्विंटल होईल त्या फोडलेल्या बांधात ऊस जर लावला 1 टन होईल 2,500 आणि जर कोटाकोटी केली तर लाख रुपये जाणार तुमची बांध फोडून गाव झाला परत अर्धे लोक जेला अर्धे पोलिसाच्या पाय पडू पडू बेजार त्यात तंटा मुक्तीचा अध्यक्ष वेगळाच सरपंच धरण दाखवतो बरं जास्तच लांब होतो बांध आपला पैसे आपले माणसं गुतायला लागले आपले कारण तो तिकडे भावकीतला आपला भाऊचे आणि इकडे पण भाऊचे त्यामुळे इथून पुढं बांध फोडायचं मराठ्यांनी पुरे बंद करायचं अजिबात बांध फोडायचा 1 फूट जास्त सोडून द्यायचं पण बांध फोडायचा नाही हे एक आणि दुसरं दारू प्यायची बंद करा मराठ्यांचे पोरं शहाणे दारूची सवय लागूच तरच आपल्या सोबत मित्र राहते तर एकदा सवय लागली की आपण वावरी काय सुरुवात करतो दारू प्यायल्यामुळं ना आपले गावकरी आपल्याला नीट बोलते ना पाहुणे रावले ना मित्र आपल्याला कोणीच नीट बोलत म्हणून व्यसनाच्या आहारी आपले लोक जाऊ नका दारू पित असले तर पहिले सोडून द्या तुमच्या तर पिते तर कोणीच बोलवण्याचा बरेच मेंबर दिसते मास होतो मला काम सांगू तुम्ही नका सांगू आता डॅक्टरांच्या पण आंतरवाली येऊन हळूच्या खांबाला आल्या सांगाय 10 रुपये त्याला असं नीट करतो ना दारू प्यायचं पहिल्या बंद करायचं आपल्या पोरांनी आणि कष्ट करायचं शिक 10वी 12वी शिकले तरी आपले पोरं शेतात जायला तयार नाही बाकी ज्यांचे नोकऱ्याला लागलेले माणसं सुद्धा कपडे काढून चिखलात रात्रभर झाले आपल्या मराठ्याच्या पोराने आई बापाला मदत करायला शिका सगळ्यांनी
आई बापाच्या बरोबरीनं काबाड कष्ट करायचे, आई बापांना आधार बनायचं, सगळ्यांनी काम करायला लाजायचं नाही. शेती आपला पारंपरिक व्यवसाय, आपल्या पूर्वजांनी आयुष्याची भाकरी कमवून ठेवली आपल्याला ती प्रॉपर्टी म्हणजे, तिच्यात काम करायला लाजायचं नाही. नोकरीला लागलं तरी पण आणि नाही लागलं तरी. आपल्या पोरांनी रोज व्यवसाय करून 200-500 रुपये कष्टाने घरी कमवून आणायचे म्हणजे आणायचे. पारावर सगळ्यात जास्त पोर आपले, पारावर बसलेले सगळ्यात जास्त आपले पोर आहेत. त्यामुळे पुढच्या काळात आपण कष्टानं काम करून 1000-500 रुपये भाण्या घरी कमवून आणायचे, व्यवसाय सुरू करायचे. पण मोकार फिरायचं बंद करायचं. आणि माणूस मोकार फिरला की 10 रुपयाला शिवाय नाही. 10 रुपयाला की पूर्ण आपल्या वंशाला कलंक लागतो. म्हणून सगळ्यांनी व्यसनाच्या लवकर बाहेर. बाकीच्याला मी खंबीर, बाकीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. 70 वर्षात नाही मिळालेलं आरक्षण मिळालं नाही. 58 लाखांमध्ये म्हणजे 3 ते 3.5 कोटी मराठी आरक्षणात गेले आतापर्यंत. आणि ही नुसती माहिती बाहेर पडली, तेव्हा अशी वळवळ करीत होते, लुडून उडवून द्या त्याला नाही कट्टाकडे हात पाय काही नाही जमून कसे इतके चौतळे होते, काय करू शकत नाही. कारण इमानदार बसला नाही तर तुमचं पोरग कोणाचा बाप येऊ दे, तुमच्या आरक्षणाला तुमचा लेकरा मला धक्काच लागू देत नाही. मी हाय तोवर तरी नाही, मी नाही त्या दिवशी मला माहित नाही, पण मी हाय तोवर दादा नाही, फेदा नाही, कोण नाही. दादा सुद्धा दादागिरी करून देत नाही. आमच्या तिकडचे आज दादा आत गेले, आज ते बाहेर जायचं, आज जाणार वळ केली की गेला. दादा नाही, दादी नाही, काही नाही, सगळं नीट राहायचं. माझ्या समाजावर अन्याय करायचा नाही. आम्ही तुमचं वाईट चिंतित नाही, तुम्ही आमचं वाईट चिंतवायचं नाही. आणि इथून पुढे आपण सुद्धा शहाणे व्हा. आपल्याला एकमेकाला मदत करायचं शिका. संकट आलं एकमेकाच्या मदतीला जायचं. आता तुमच्या गावात यासाठी आलो होतो, आरक्षण मिळालेले मराठी त्यांनी सगळ्यांनी 29 ऑगस्टला मुंबईला यायचं. आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही त्यांनी सुद्धा यायचं. एकाही मराठ्यांनी 29 ऑगस्टला घरी थांबायचं नाही. पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी प्रमाणपत्र निघालेले आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेले सगळ्या मराठ्यांनी यायचे. या कारी गावातूनच माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान. विदर्भातले कुणबी मराठी आणि मराठी दोघांनी एकमेकाला साथ द्यायचे आणि मुंबईला यायचे. खानदेशातल्या कुणबी आणि मराठ्यांनी सुद्धा मुंबईला यायचे. कोकणातल्या कुणबी आणि मराठी या दोघांनी यायचे. आणि मराठवाड्यात सुद्धा ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांनी सुद्धा आणि ज्यांचे निघाले नाही त्यांनी सुद्धा मुंबईला यायचं. त्याचं कारण सांगतो, ही लढाई प्रतिष्ठेची. ज्यावेळेस घर आपलं प्रतिष्ठेच्या उंबरठ्यावर येतं त्यावेळेस प्रतिष्ठेला डाग लागू द्यायचा नसतो. आणि डाग लागायचा नसतो तरी समाजाच्या हातात असतो. म्हणून समाजाने आपल्या लेकरा बाळासाठी आणि आपल्या समाजासाठी 2 दिवस द्यायचे. तुम्हाला पर्याय खुला करून दिलाय. ज्याला यायचंय त्याने 10-15 दिवसाच्या तयारीने यायचं. सगळं गबाळ संगत घ्यायचं. तेल, मीठ, चटणी, शेंगदाणे, शेंगदाणे चट, बेसन हाटलं, भाकरी खाल्ले की पळाच. सगळ्या वस्तू आपल्या संघ घ्यायच्या. पाऊस असणारे छत्र्या घ्या किंवा ते रेनकोट घ्या, पाल घ्या एखादा, त्याला रावठी म्हणते, काही इकडे पाल म्हणते, काय म्हणायचं म्हणा, फक्त तुम्ही भिजू नये बा, असं घ्या. सगळ्या तयारीचा. आणि ज्यांना यायचं नाही, कारण इथं काम आहे, शेतात पण काम आहेत, आपला शेती व्यवसाय शेतीचं पण काम करू द्यायचं.
ज्यांना यायचं त्यांनी 10-15 दिवसात तयारी चला, आणि ज्यांना यायचं नाही ना त्यांनी फक्त 2 दिवस आम्हाला मुंबईला सोडायचा. तिथं वाटायला वाले आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही लगेच आम्हाला 2 दिवस मागे. 2 दिवस काम उडाले काय फरक पडेल का? आणि 70 वर्ष वाटलं झालं, त्याचं काय करायचं मग? आज घराघरातले 40 वर्षापूर्वी जर आरक्षण दिलं असतं, आज घराघरातले पोरं नोकऱ्या झाले असते साहेब. शेती प्लस नोकरी, समाज इतका उंचीवर गेला असता आपला कोणाचा वापरा नसता. पण यांनी असे डाव टाकले, आपल्याला कळूच दिले नाही, आपल्याला नाद लावला राजकारणाचा, आणि यांनी यांचे लोक घातले प्रशासनात, म्हणजे अधिकारी केले. ही जागा राजकारणाची 5 वर्षासाठी, आणि ती जागा 50 ते 60 वर्ष खाली होत नाही. एकदा नोकरी लागल्या मेले मराठी, नुसते पोरं शिकू, आणि मराठ्यात एक मन आली होती, शिकून तरी काय होतं, पुढं आरक्षण आपल्याला होतं का नाही? 4-5 वर्षापूर्वी ती मन मी मोडून काढली. मराठी सरळ म्हणायचे, पोरग शिकून काय करायचं, काहीच उपयोग नाही, आरक्षणात नाही, नोकरी लागत नाही. आता आरक्षण दिलं, तुमच्या डोळ्यात एकदा पूर्ण नोकऱ्या लागायला नाही. तुम्हाला मग असं उदाहरण सांगतो, मी गावाकडून आंतरवाडीत चाललो होतो, पाटल शिगीवरती फोनवर बोललो, मला बोल केली जमत नाही, कारण मी तेवढा जीव जाळतो समाजासाठी. तुम्हाला काय 15 मिनिटं उभा राहिले नाही, 2 घंटे उभा राहिले काय फरक पडत नाही. आणि मोबाईलवर काय तुमचं एवढं महत्वाचं काम नाही बोलायला, उचलत नका ना, का ठेपे झाले, काही काही ठेपे होते त्या टायमाला, चल पाठव, तू 50ची मी 50ची. पाटल शिगीवर आमची गाडी थांबली पोराने चहा पाजायसाठी, आणि आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे एक शेतकरी उभा होता, फाटके कपडे अंगातले फाटलेले होते, मुलीला कॉलेजला घेऊन गेला होता, त्याच्यासोबत मुलगी पण होती. त्यांचं कमी प्रमाणपत्र निघालं, आणि गाडीतून उतरताना त्यांनी मला बघितलं. ते पळत त्या हॉटेलमध्ये आले, त्याला काय बोलावं काय कळलं नाही, ते फक्त रडायला लागले. त्या बापाने एवढंच सांगितलं, आईला जास्त काम होत नाही. हिच्या पोरीचा बाप सांगत होता, मी रोजंदारी ना करू, काही शेतातला करू, पोरगी शिकेल. पण पोरगी शिकायची हिंमतच नाही, पोरगी इतकी हुशार आहे, पण मी काहीच करू शकत नाही. शेवटी गरिबीला कोणी हात नाही देत, लक्षात ठेवा. श्रीमंतीला कोणी हात देत, पण गरिबीला कोणी हात देत नाही. लोक तो बाप करता तसा रडायला लागला, मी पोरगी इतकी हुशार आहे, पण 1 रुपया नाही पोरीला शिकायला. पण पाटील तुम्ही मला दिसलात, मी पळत त्याच्यासाठी आलो, हे कुणबी प्रमाणपत्र पाठीमागच्या आठवड्यात आमचं निघालं, आणि माझी मुलगी इंजिनियर झाली, मुंबईला जे कॉलेज उभ्या आयुष्यात आम्हाला कोणाला मिळालं नसतं असं टॉपचं मुंबईचं कॉलेज मिळाला. माझ्या 50 पिढ्याची दरिद्री पिढली. म्हणून तुम्हाला शिक्षणात, तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या योजना आहे. अर्ध्या मराठ्यांना एवढंच माहिती आहे, आरक्षण हे शिक्षणात आणि नोकरीत लागतं, एवढंच माहिती, पुढं काही माहित नाही, कारण ते प्रमाणपत्र काढत नाही. मी त्याचा शोध घेतला, मराठी काही प्रमाणपत्र का काढत नाही. ते म्हणतो पोरग शिकायला नाही, पोरगी नाही, जेव्हा लेकर मोठे होते तेव्हा काढू, नाही त्याचं निघालं पुढे जाणार आहे. आता त्याला जर हे माहीत झालं ना, जरी शिकायला कोणी नसलं तरी योजना आहे, लाखो रुपयाची योजना आहेत, घरच्याही बाजूला श्रीमंत होतो, राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत, कृषीच्या सिंचनाच्या योजना आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना आहेत, तुम्हाला घरकुलाच्या योजना आहेत. त्याच्यात अनेक फायदे. म्हणून ह्यो आरक्षण सुद्धा लय मोठा विकास आहे, आपल्या लोकांना लवकर यांनी समजून दिला आहे. म्हणून तुमचं पोरग शिकायला असो अथवा नसो, प्रमाणपत्र काढून घ्यायचं, कोणी हायवे करायचं नाही. एवढा समाज या आरक्षणासाठी जळलाय ना 70-75 वर्षात, आता जळू देऊ नका. गरीबातल्या गरिबांना सुद्धा कोणाकडे हात पसरायची गरज नाही, तुम्हाला कोणामागं पळायची गरज नाही लागणार कधीच.
तुमचं लेकरू अधिकारी झाल्यावर तुम्हाला कोणाशी हात पसरायची गरजच नाही. म्हणून मराठ्यांनी पुढच्या काळात आपले लोक आणखीन जागे करा. आपल्या घराघरातल्या मराठीच्या लेकरा बाळाला हे आरक्षण लागतंय आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यात आपल्याला जिंकायची. मी अर्धवट सोडली का? 2 वर्षापासून 29 ऑगस्ट 2023 ही लढाई सुरू केली. बाकीच्यांनी कशी केली मला काही देणं घेणं नाही. मी कोणावर कधी टीका करत नाही, कोणाचं करून काढत नाही. मला कसं लढायचं मी ठरवतो. दुसरा कसा लढणार याच्या उचापात्या करायची मला काही गरज नाही. म्हणून सलग आंदोलन सुरू केलं. नसता कसं असतं मग ह्या वर्षी एक मार्चच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या झालं त्याच्या पुढच्या वर्षी 10-15 वर्ष नुसते मोर्चेच. आपण जे सुरू केलं म्हणजे नाही का, आपण शेतात खुरपायला लागलं असं कधी घडलंय का? एक पात खुरपीली 15 दिवसांनी दुसरी पात खुरपीली. एकदा खुरपायला लागलं त्याला तुकडाच पाहिजे ना. खत टाकायचं म्हणलं तर एकच टाकायचं असं काही. एका काकरीला जरी टाकलं दुसरीला टाकता 2 महिने असं काही जमता येईल. आपलं तसं मुद्दे नाही. म्हणून सरकार मला बदललं. ते म्हणतं हे दम खात नाही. बरं उपाशी करत की भाकर खात नाही. आणि माझ्या संख्याला उपास होतो एखादी बाब. माझ्या गाडीत जेवढे बसले तेवढ्याला माहिती. एकदा जर मी गाडीत बसलो जिथं जायचं तेच होतो मध्ये त्याचा कार्यक्रम सांगला. पाणी नाही भाकर नाही. ते म्हणते त्यांच्यात म्हणते याला त्याला लागत नाही आपल्याला फोन देत नाही. हे काय कारण मी तितकं समाजासाठी स्वतःला झोकून गेलो. म्हणून ही लढाई अंतिम टप्प्यात आली. सरकारला बोलायला जागा नाही. सगळे सोयरीची अधिसूचना काढलेले 1.5 वर्ष झालं. अंमलबजावणी आता आपल्याला तिची पाहिजे. मराठा आणि कुणबी एके जी आर काढायसाठी 58 लाख नोंदीचा अहवाल. सरकारला बोलायला जागा नाही. हैदराबादचं गॅझेटियर लागू करायला सरकारला अडचण. जेवढ्या मागण्यात त्या 2 वर्ष झाल्यात 29 ऑगस्टला आपल्याला सगळ्या मागण्या त्याची अंमलबजावणी करून घ्यायची. त्याशिवाय या काही मराठींनी आता हटायचं नाही. मी फुटत बी नाही, मॅनेज बी होत नाही. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कारण मला पैसे लागत नाही. पैसे तर मावाकडे त्याच्यामुळे ते पैसे घेऊन आपल्याकडे येत नाही. माझ्याकडे अनेक विषय देतो. कारण मी मला ठरवून घेतलेलं आपण बरबाद व्हायचं. आणि आपण जर बरबाद झालो तर हे समाज मोठा होईल. तुम्हाला उदाहरण सांगतो. जर मी ठरवलं ना मी बरबाद नाही व्हायचं तर एका दिवसात माझा समाज बरबाद होईल. कारण मी एका दिवसात श्रीमंत होईल. माझ्या समाजाचं उभं वाटलं होते. म्हणून आपण बरबाद व्हायचं आणि आपल्या समाजाला बरबाद नाही होऊ द्यायचं. त्यामुळे त्यांचं काहीच चालत नाही ना. तर त्यांनी इतकंही दिलं असतं मला काही पण कितीही पैसे. आणि मंत्री म्हणले मंत्री काही मला कशाच गरज नाही. मंत्री भंगर होऊन काय करतो. इथं मराठ्याचे पोरं अधिकारी होऊन लागले वांग करत यायला लागले तर मी कुठं काय करायचं. मला आयुष्याच्या लाल दिव्यात आपल्या पोराला बसायचं मराठीचा. आपण काय बसायचं त्याच्यात. आपला समाज किती उंचीवरती न्यायचा हे आपण ठरवायचं. ते आपल्या हातात. आपण जर निष्ठावान राहिलो तर काहीही मिळू शकतं. अशक्य काहीच नाही. हे मी सिद्ध करून दिले. पैसे नाही काही नाही तरी सिद्ध करून दिले. 1 रुपया नसून सुद्धा 70-75 वर्षात मराठ्यांना न मिळणार आरक्षण मिळून दिलं. काही काय शक्य नाही. आता आपल्या जिद्द असायला लागते आणि मेहनत घ्यायची. आपली कठोर तयारी पाहिजे. मरायला घ्यायचं. मी इतके कठोर उपोषण करतो की मी मरायला घेत नाही आणि सरकारला बोल देत नाही. आता एवढी सुवर्ण संधी आली मराठ्याला चालून. 100 पिढ्या मराठ्यांच्या लेकराचं तुमचं कल्याण होणार. त्याच्या पदरात फक्त एवढे विजयाचं दान टाकू लागला आरक्षणाचं. 2 दिवस सगळ्यांनी काम सोडायचं आणि फक्त वाटला आशीर्वाद द्यायला मला मुंबईला. तुम्ही 29ला परत गावाच्या वापस. मी बघतो ते कसं आरक्षण देत नाही. माता मावल्यासह सगळ्या गावातल्या लोकांनी 27-28 मुंबईला यायचं आणि लगेच वापस यायचं. गावात मराठ्यांचा माणूस राहायला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची. फक्त एकच माणूस प्रॉब्लेम. गल्लीत 5 जण
एका गल्लीत पाच चोरी होऊ नये म्हणून तसं काहीच नाही आपल्याजवळ. पण म्हणाल का अर्धा देवा समाधान तेवढं मग कधी चोरी होईल, चोरी व्हायचं काही नाही, काय चोरी होणार खायचं. पण आपल्याला म्हणायचं बा चोरी होईल म्हणून एका गल्लीत 5 माणसं फक्त राहतात. बाकी पुरेचे पुरे 2 दिवस मुंबईकडे. आणि ज्या गावात चोरी होईल ते गाव पुरा आलं म्हणायचं मुंबईचं. ऐका मेरो भ्रम आहे. तुम्ही किती खोटं बोलले, आमचं पुरं गाव होतं. मला माहिती आहे तुमचं गाव होतं का नव्हतं. तुमच्या गावात चोरी झाली तर ऑटोमॅटिक माहित होते एक माणूस देणार आहे त्या गावात, तेव्हा तर चोरी झाली ना. आणि ज्या गावात चोरी नाही झाली गावात नव्हतं आलं. फोनवरच आम्हाला घुमीला ते आलो इकडे. मला घुमी देत का, मला कुठे घुमी जातात जातात. मी पाहिजे गोदाकाठात बैठका घ्यायची. 123 गाव एकत्र केले सुरुवातीला 5-7 वर्षापूर्वी. मला असे घुमायचे आपले पोर हे काय आता एक माग उभा राहिले असे घुमायचे. एक जणांनी मला असं घुमिलं, सांगतोच तुम्हाला तर जाऊन मला दम नाही का बैठकाला बोलायचं. मला बैठकाला यावं, समाजासाठी वेळ द्या, समाजाच्या लेकराचा पिढ्याला पाडता कल्याण होईल. तुम्ही कुंकडा लग्नाला वेळ देता, साधे साधे कार्यक्रम असले तिकडे वेळ देता. समाजासाठी पण कधी 4 महिन्याला 2 महिन्याला वेळ द्यायचा. हो म्हणे मी बैठकीला येणार. आणि बैठकीच्या दिवशी ते आलंच नाही. आम्ही त्याला फोन केला, कम नाही आले बैठकीला, या लवकर बैठक 2 वाजता सुरू करायची. ते म्हणला मोटर जळली होती, म्हणला मोटर भरून आणली, गंगात टाकली, पाणी सोडायचं म्हणून आलो. आणि त्याला फोन लावला, मी गेले पुढचा आहे म्हणून मला तुमचा ते अमुक आला नव्हता बैठकीला. ते म्हणला नाही सांगा गेला असं इकडे तिकडे फिरायला. नाही म्हणलं त्या म्हणलं मोटर जळली आणि ती मोटर भरायला गेला, त्या पाणी सोडायला गेला. ती मला त्याच्या आजपासून वावर नाही करा मोटर असं फेकू नका मला. मी चिंता सोडली नाही. तुम्ही आलात तरी लढलो, नाही आलात तरी लढलो. आणि शेवटपर्यंत सांगतो तुम्हाला या मंदिरात मला जरा मी तर जीव जरी गेला ना तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मग वाटणार. कारण मराठ्यांना सुद्धा अशी संधी पूर्ण नाही. मराठीने ताकदीनं गाव जागे करा. आता या कारी गावात आणि परिसरातल्या आलेल्या सगळ्या बांधवांना एक काम सांगतो, तेवढं तुम्ही करायचं. करणार का? आता वर पुरे सांगा बरं, खायचे वरचे सगळे. तुम्ही काय करायचं, तुमच्या गावापासून 100 ते 50 किलोमीटर राऊंड करायचं गोल. 100 गावं तुम्ही एकट्याने पिंजून काढायची, एकट्या कारी गावानं. आणि इथं बसलेल्या ज्या ज्या गावातले लोक असतील त्यांना एका गावातून 5-5, 10 गाड्या मराठ्यांना काढायला लावायचं. त्यात 5-6 गाड्या आपल्याच आहेत, फुकटच्या आहेत. मास्तर, त्याजवळ गाडी, डॉक्टर, वकील, शिक्षक, मोठा राजकारणी गावातला मराठा आणि प्रतिष्ठित मराठा. 4-5 गाड्या, त्या 4-5 आपण वर्गणी करायची गावाने. म्हणजे तुमच्या 100 गावात 500 गाडी जागेवर तुमची एकटेच होती. टेन्शन नाही घेता, फक्त मेहनत घ्यावा लागणार आहे, जशी मी घेतो तशी. कारण समाजाच्या अंगावर गुलाल फेकायचा. 100 गाव तुम्ही पिंजून काढायचे उद्यापासूनच. मावशीवर तुम्हाला आणखी दुसरं एक काम, याला थोडी सुट्टी द्या. यांचं गटके तुमजो, हे दुसऱ्याला कोणाला भेट नाही. याला थोडी सुट्टी द्या. याला सांगा शेतातलं काम आम्ही करतो, तुम्ही काय करा, गावोगावी बैठा घ्या, आपल्या लेकरा बाळाचं मराठीचं कल्याण होईल. आणि मुंबईला जायचं सांगा सगळ्या. पण यांच्यावर देण ठेवा. हे बैठकाला जाते का राजकीय नेत्याच्या गाडी लटकत आहे. कारण आपल्या समाजाच्या लेकराचं कल्याण करायसाठी आपल्याला एकमेकाला वेळ द्यावा लागणार. एकदा ही शेवटची लढाई जिंकून घेऊ. पुन्हा आरक्षणावर लढाईच नाही करायची. बार कोवर लढा. 42 वर्षापासून आनंद पाटलापासून लढाई चालू आहे. किती दिवस लढणार आपण? याचा 29 ऑगस्टला तुकडाच पाडून टाक. आरक्षण विषय संपला की आता शेतकऱ्याचा विषय घ्यायला मोकळे आपण. एकदा हे सोयी लागेल, मला एक काम करायचं होय. एकदा हे सोयी लागलं कसं काय मला भाव देत नाही बघतो मग मी.
त्याचे मला भाव कसं काय मिळत नाही, पाणी कसं काय मिळत नाही, मग मी जाणार ते जाणार. आणि एक दोन कामामध्ये घेते कोणतंच कडील लागत आणि आपल्याला 50 काम एकच करायची सवय लागली. ती आपण पुढे मोडायची. आपण नियोजनबद्ध हुशारीनं काम करायचं. सरकारला माहिती मी काय चीज आहे, काय न वाटतं मी काय नापास काही म्हणजे 34 कवा आता शाळात माझ्या सांगितलं कोणाला. आणि त्या सरकारला कळत आहे हे किती नमुने पाहिजे म्हणून. ते म्हणतात तू काही म्हण पण आमची पुरी चिरली केली. कारण मी माझ्या पद्धतीने लढतो पण माझ्या समाजाला देतो. आज इथं ते व्हॅलिडिटीवाला बसलाय, त्याच्या पुरीचं कल्याण झालं तेच सांगायला आले. तुमच्या इकडचे मी आलेलो कळालो म्हणून ते धावत पळ झाले. हे बघा मायबाप मराठीनं तुमच्या लेकरा बाळासाठी करतो. काट कसर करू नका, कोणाचं ऐकू नका. 2-3 कामं करा. पहिलं गावाची गावं बिंदून काढून आसपासचे जिल्हा पंचायत तालुका पंचायत 100 गावाची तयारी तुम्ही करायची. दुसरं आमंत्रण सगळ्याला द्यायचं. सरपंच माजी सरपंच हातपाय पडून सांगायचं मुंबईला या, आमच्या लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे, तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे. सरपंच माझे सरपंच सदस्य सगळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच युवा नेते जास्त ते केले भावी जास्त टेन्शन मध्ये असतात. त्यामुळं त्यांना आमदार माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य चेअरमन गावचे सभापती उपसभापती माजी सभापती या सगळ्या लोकांना सांगा तुम्हाला मुंबईला यावं लागणार. मावशी पहिले काम सांगितलं ना आता दुसरं सांगतो पुन्हा. आम्ही मुंबईला गेल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय निमशासकीय पदावर बसलेल्या सगळ्या लोकांना सरपंचापासून सभापती आमदार मंत्री सगळ्यांना सांगितलंय खासदाराला तुम्ही मुंबईला या. ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य यांना ह्या पोरांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही तुला सांगायचं बरं का मुंबईला या म्हणून. पाय पडून सांगायचं आपल्या लेकरात कल्याण म्हणून तू मुंबईचं 2 दिवस पाहणं वाटा लावायचं. मावशी तुमच्याकडे काम महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी हे काम करायचं. आम्ही सगळ्याला आमंत्रण दिलं पण आम्ही गेलो मुंबईत. मागत पडायला आम्हाला काय ते गल्लीत हिंडताना दिसलं का फक्त हळूच मा घराला आम्हाला सांगा. सदस्य इकडं होता, सरपंच इकडं होता. प्रत्येक वार्डात नगरसेवकच्या ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदच्या आमदारच्या मतदारसंघात मराठ्याचा मतदार आहे पाळण्यात म्हणून समजायचं. ते आपल्या पोरासाठी नाही म्हणलं काय सगळे जिल्हा प्रमुख पक्षाचे अध्यक्ष सगळ्यांना सांगायचे निरोप मुंबईला आपल्या लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे, तुम्ही मुंबईला चला. तेव्हा जर नाही आला इकडे जर हिंडत बसला तेवढा निरोप फक्त मला आमच्याकडे झाडूच द्या. तुमचं नाव नाही मी पक्का वाजता देते फिरून त्याचा राजकीय फुटा तुटते तुम्ही पुरा. फक्त निमंत्रण मात्र सगळ्यांना द्या. इथं फिरतय कोण ते गावकऱ्याच्या लक्षात येते. त्याला म्हणायचंच नाही गावात कमी हिंदू मग घराला आम्ही बंदोबस्त करा. त्याचं कारण सांगतो ज्या दिवशी समाजाचा प्रश्न येतो ना त्या दिवशी तुम्ही पक्ष आणि पदाला प्रतिष्ठा द्यायची नाही, मोठेपण नाही द्यायचं. समाजाला मोठेपण द्यायचं. कारण बाप आपला समाज आपला बाप आहे. त्या समाजाला मोठं द्यायचं, त्याला जगवायचं, त्याला मोठं करायचं. मुंबईला येताना तुमचं गाव आणि परिसर एकाने सुद्धा गैरहजर राहायचं नाही. मी बैठकाला येईल नाही जिल्हाभर तुम्ही बैठका घ्यायच्या. इथूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो मला तब्येत खराब असल्यामुळं मला चालता उठता येत नाही, मला इतक्या वेदना आहेत की मला 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही. रात्री सकाळी सुद्धा मी 1:30 वाजेपर्यंत जेवत नाही, सकाळचं जेवण सुद्धा. कारण त्या उपोषणामुळं सगळं शरीर माझं कोरडं पडलेलं. माझ्या हाताला सुद्धा शिराचे टाकले. फक्त मला अर्धवट करायचं नाही. या समाजाच्या लेकराला मला 100% आरक्षण द्यायचं. कारण हे समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले बघायचे पोर आणि पोरी मराठी. त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा करू नका की मी बैठकाला येईल म्हणून. मला पहिल्यासारखं आता फिरणं होत नाहीये. कारण मी कधी तुमच्यात असं कधी नसं मला माहित नाही. इतक्या भयंकर वेदना आहेत मला किती त्रास सुद्धा मला घरी सुद्धा सांगता येत नाही.
कारण ती वेदना बघून त्यांच्या फक्त लक्षात येतं आणि पोरांच्याही लक्षात येतं. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, मी हाही तोवर इमानदारीने तुमच्याशी काम करणार आहे, कारण मी थोडे दिवसाचा पाहून आहे. म्हणून तुटून पडा. समाजाच्या लेकराला आरक्षण द्यायचं वाटत नाही. कारण माझे गरीबाचे लेकर त्या आरक्षणासाठी इतके तळपत येत, 1% म्हटलं तर पोरं फाशी घ्यायला लागले, आत्महत्या करायला लागले. लेकरा बाळाचं डोळ्यात एक वाटलं होतं. आम्ही तुम्हाला चुकून सांगतो सगळं, आपण जिवंत आहे तर आपल्या लेकराला आयुष्याचं द्यायचं काम करा. कोणी कोणाचं नाही या युगात, कोणी कोणाचं नाही. म्हातारपणाला आधाराची काठी आपलेच लेकर आपल्याला कोणता नेता होता आपल्याला स्वतः कधी मदत केली नाही. आपण जर गाव करण्यात असलं तर आपले लेकर आपल्या डोक्यावर हात फिरायला, कोणता नेता आपल्या डोक्यावर हात फिरायला येणार. म्हणून आपले लेकर बाळा मोठे करू लागतात, कारण ते आपल्याला म्हातारपणाला आयुष्याची काठी, त्या लेकीला त्या लेकाला नोकऱ्या लावून सुखाची काळजी द्या. त्यांना माझ्या हात जोडून विनंती, या राज्यातले सगळे मराठी 29 आपल्या समाजाला आणि समाजाच्या लेकरांना मोठं करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने या. धन्यवाद. जय श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा. संघर्षों का मनोज चलेंगे पर तुम आगे बढ़ो. संघर्षों का मनोज चलेंगे पर तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोणी सत्कारात नाटक करू नका. अगोदर म्हणून जाताना पाणी देऊ द्या. सर्वांना विनंती आहे, जाताना मानव जावा आणि महिलांना पुढे जाऊ द्या. महिलांना खाली उतरू द्या. त्यानंतर पाणी देखील काढायची गर्दी करू नका. फोन काढायची गर्दी करू नका. सर्वांना विनंती आहे. कृपया मनापासून विनंती करतोय, आरक्षणाच्या मुद्द्यावर आता बोलता बोलता भावनिक झालेले आहे. कृपया विनंती आहे, बोलता बोलता दादा आपण सर्वांना पाहू झाले. आपण सर्वांना या ठिकाणी करायची जीवाची वाजेपर्यंत फक्त मनोकारांची प्रामाणिक राहायचं. जीवाची वाजेपर्यंत फक्त मराठ्यांची काम करायचं. जीवाची वाजेपर्यंत फक्त आरक्षणाचा लढा अजिबात भरकरू द्यायचं नाही. या महादेवाच्या साक्षीने आपण सर्वांनी या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. दादा बार्शी तालुक्याच्या वतीनं आई जगदंबेची कसम, यमाई देवीची कसम घेऊन सांगतोय, हा मराठा बांधव तुमच्याशी एक निष्ठ राहील. हे बघा, त्यांच्या स्वतिक्षेपणातून सत्काराचा कुणी आटास करू नका. मनोदाची तब्येत व्यवस्थित नाहीये. तुम्ही कृपया त्यांना जाण्यासाठी जागा मोकळी करा. नकाबुकी करू नका.